पुरुषाला एखादा त्रास होतो ना, तेव्हा त्याचा खूप गवगवा होतो, पूर्ण फॅमिली अफेक्ट होऊन जाते आणि लगेच तो दवाखान्यात जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतो. पण महिला नेहमी ना अंगावरती काढते. एक गोष्ट वारंवार सांगण्यात येते की आम्ही तर खूप सहन केलं बाई, तुला तर त्याबद्दल काहीच नाही, तुला तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. मासिक पाळीमध्ये पेन होणं हे पण एक वेगळं काही कारण असू शकतं. पण जर तुम्हाला झोपून राहावं लागतंय, शाळा कॉलेज बुडवावं लागतंय, तर ते पेन नॉर्मल नाही आहे. दॅट नीड्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड. तुमची झोप पुरेशी झालेली पाहिजे. सोशल मीडियाच्या जगामध्ये जेव्हा तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत रील स्क्रोल करत असता, तेव्हा तुमच्या मेंदूवरती, तुमच्या स्लीप सायकलवरती त्याचा परिणाम होतो. 7-8 दिवस कंटिन्युअस ब्लिडिंग होतोय, मध्ये अजिबात कमी होत नाहीये ब्लिडिंग. दॅट इज हेवी ब्लिडिंग. त्याच्यामुळे अनिमिया होतो, रक्त कमी होतं तुमचं. सो ते इग्नोर नाही केलं पाहिजे. मूत्राशयापर्यंत एक ट्यूब जाते, मूत्रनलिका. त्याच्यावरती जर त्या फायब्रॉइडचं प्रेशर आलं तर बॅक प्रेशर चेंजेसमुळे किडनी सुद्धा खराब होऊ शकते. पेन झालं, सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये काही दिसत नाही, किरकोळ पेन किलर दिले तरी पण तिचा पेन सेटल होत नाहीये, तर गॅसलाइटिंग, की तुझ्यामध्ये सहनशक्तीच नाहीये. नायला फार्मास्युटिकल प्रेझेंट्स द व्हाईट कोट डायलॉग या पॉडकास्टमध्ये मी विदुला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय खूप खास असणार आहे. खरं तर असं म्हणतात की प्रत्येक आईकडनं असं सांगितलं जातं की हा मासिक पाळी आहे, थोडासा त्रास सहन करणं हे गरजेचं आहे, प्रत्येक स्त्रीला तो त्रास सहन करावा लागतो, असं म्हणत पिढ्यानपिढ्या आपण ते चालूत असलेलं रुटीन फॉलो करत असतो. आणि त्यामध्ये तुम्ही आहात, मी आहे आणि येणारी नवीन पिढी आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की कधी कधी जास्त त्रास होणं हे सुद्धा घातक ठरू शकतं? नक्की काय, याबद्दल मलाही जाणून घ्यायचंय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर आराधना भामरे. या खास आज धुळ्यावरनं आज आपल्यासोबत जॉईन झाल्यात, ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत गेल्या जवळपास 15 ते 16 वर्षांपासून ते आपली सेवा प्रदान करतात. तर चला तर मग आपण त्यांच्याकडून या विशेष गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. हाय विदुला. हाय, हॅलो. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आणि तुम्ही खऱ्या अर्थाने डॉक्टर म्हणून 14 ते 15 वर्ष झाली आपली प्रॅक्टिस देत आहात. कॅन्सर संदर्भात तुम्ही एक विशेष मोहीमसुद्धा हाती घेतली आहे. त्याचबरोबर HPVबद्दलसुद्धा तुम्ही जनजागृती करत आहात, खास करून छोट्या मुलींपासून ते अगदी 60 वर्षाच्या महिलेपर्यंत. तर एक साधारणतः ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली की मी हे सुरुवात करावी, आणि काय याच्या मागे प्रेरणा होती? किंवा असं कुठे फॅमिली कुठे कनेक्टेड होती तुमची या क्षेत्रामध्ये? वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा डॉक्टरच बनायचं, असं काही आहे फॅमिली कनेक्शन? माझ्या फॅमिलीमध्ये, इमिजिएट फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर नाही आहे. माझी मावशी गायनेकोलॉजिस्ट होती आणि मी लहानपणापासून सुट्टीमध्ये तिच्या इकडे, तिचं खाली क्लिनिक आणि वरती घर होतं, आणि मी बघायचे की तिला किती छान काम करते आणि किती मान मिळतो. तर सुरुवातीला तो एक असा ग्लॅमर, म्हणजे किती मान मर्तब मिळतो, म्हणून मला या फील्डमध्ये एंटर व्हायचं होतं. आणि जेव्हा एंटर झाले तेव्हा खूप जवळून बघितलं महिलांच्या समस्या काय असतात आणि त्याचे किती दुर्लक्ष करतात महिला. जेव्हा पुरुषाला एखादा त्रास होतो ना, तेव्हा त्याचा खूप गवगवा होतो, पूर्ण फॅमिली अफेक्ट होऊन जाते आणि लगेच तो दवाखान्यात जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतो. पण महिला नेहमी ना अंगावरती काढते की थोडंसं दुखणं असेल जाऊ दे, एखादी गोळी घेते, सहन करते, दवाखान्यात कधी जात नाही. आणि मग नंतर जेव्हा तो आजार बळावतो तेव्हा काय होतं ते मी OPDमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीबद्दल लोकांना थोडंसं काउन्सिल करायला चांगलं वाटतं. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, जो की मासिक पाळीच्या संदर्भातला आहे, ज्याला आपण कधी पिरियड्स म्हणतो, कोणी चाम्स, बऱ्याच प्रकारे आपण नाव देतो. खरं तर आत्ता पूर्वीच्या काळापेक्षा, म्हणजे 14-15 वर्षापूर्वी किंवा 20-30 वर्षांपूर्वीपेक्षा आता सुखसुविधा वाढल्या, याच्याबद्दल अवेअरनेस वाढली की मुलींनी स्वच्छता कशी ठेवावी, या सगळ्या गोष्टी तर झाल्याच. पण एक गोष्ट वारंवार सांगण्यात येते की आम्हाला तर होतं पेन, आम्ही तर खूप सहन केलं बाई, तुला तर त्याबद्दल काहीच नाही, तुला तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. पण मग मासिक पाळीमध्ये पेन होणं हे पण एक वेगळं काही कारण असू शकतं? अगदी. जेव्हा मासिक पाळी येत असते तेव्हा एक्झॅक्टली होतं काय, गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे ते सायक्लिकल फॉर्ममध्ये ग्रो होत असतं, तयार होतं. आणि मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी आपले हॉर्मोन लेवल्स एका विशिष्ट लेवलला पोचले असतात आणि ते अचानक डिप होतात. हॉर्मोन सपोर्ट नाही मिळाला की त्या अस्तराला सपोर्ट मिळत नाही आणि ते शेड ऑफ होऊन जातं आणि ते सर्विक्समधून, योनिमार्गामधून बाहेर पडतं, जे आपल्याला ब्लड पॅडवरती दिसतं. तर ते ब्लड बाहेर पडण्यासाठी गर्भाशयाच्या मसल्सचे, स्नायूचे क्रॅम्प सुरू होतात, ते बाहेर ढकलण्यासाठी.
अर्थात हे क्रॅम्प्स असतात. काही जणींना ते जाणवतात, काही जणींना नाही जाणवत. ह्याच्यामागे अनेक कारणं आहेत की काही जणींना तो त्रास का नाही जाणवत. काही जणी फार फिजिकली ॲक्टिव्ह असतात. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरात नॅचरली एन्डॉर्फिन्स तयार होतात, विच आर पेन सप्रेसिंग हॉर्मोन्स. त्यामुळे कदाचित ते तुम्हाला एवढं जाणवत नाही. पण ते क्रॅम्प्स प्रत्येकीला होत असतात. काही काही जणांची सेन्सिटिव्हिटी थोडीशी जास्त असते, कारण त्यांच्या पोटामध्ये इन्फ्लेमेटरी सबस्टन्सेस ज्याच्यामुळे सूज येते किंवा ज्याच्यामुळे पेनचं सेन्सेशन जास्त असतं, त्याचं प्रमाण जास्त असतं त्या केमिकल सबस्टन्सेसचं. त्यामुळे त्यांना ती जास्त प्रकर्षाने जाणवतात. काही जणांमध्ये ॲक्च्युली असा काहीतरी आजार असतो ज्याच्यामुळे हे क्रॅम्प्स खूप जास्त प्रमाणामध्ये होतात. आणि ते एवढे जास्त प्रमाणात क्रॅम्प्स होतात, असा काही टिश्यू असतो जो नर्व्हजना इन्व्हॉल्व करतो. आणि नर्व्ह जर एकदा इन्व्हॉल्व झाल्या तर ते जे पेन असतं ते असह्य असते, ते तुझ्या माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्यामुळे थोड्याफार अंशी जर पेन होत असेल, ज्याच्याने तुमची रुटीन डे टू डे ॲक्टिव्हिटी अफेक्ट होत नाही आहे, तुम्ही शाळा कॉलेजला जाऊ शकताय, तुम्ही रुटीन घरकाम करू शकताय, दॅट इज ओके. पण जर तुम्हाला झोपून राहावं लागतंय, शाळा कॉलेज बुडवावं लागतंय, तर ते पेन नॉर्मल नाही आहे. दॅट नीड्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड. ओके. जसं तुम्ही म्हणालात की पेन नॉर्मल नाही आहे, पण असं काय, जसं तुम्ही आत्ता म्हणालात ना बोलता बोलता की काहीतरी वेगळी गोष्ट, तर मग जनरली तर हे सांगण्यात येतं की हे नॉर्मल पेन आहे, नॉर्मल पेन आहे. पण असं कुठलं स्टार्टिंग आपण म्हणू शकतो की क्रॅम्प्स तर आहेत, पण त्यात वेगळं पण काय असतं? किंवा मी असं बघितलंय बऱ्याचदा की काही मुलींना खूप वॉमिटिंग होतात, काही मुलींना इतका त्रास होतो की पहिली 2 दिवस त्या कम्प्लिटली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. हो. तर मग हे काय कारण असेल? म्हणजे कुठल्या हार्मोन्स असे चेंज होतात किंवा काय चेंज असतो नेमका? आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन नावाचे जे हॉर्मोन्स असतात ते सायक्लिकल फॉर्ममध्ये असतात. काही स्त्रिया प्रोजेस्ट्रॉन नावाच्या हॉर्मोनला खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. पाळीच्या आधीचा जो आठवडा असतो तेव्हा प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनचं लेवल खूप जास्त वाढलेलं असतं. आणि ज्या मुली त्या हॉर्मोनला जास्त सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये असा त्रास होतो. ज्यांना मळमळ खूप जास्त होते, ब्लोटिंग वाटतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, खूप थकल्यासारखं वाटतं, पोटात तीव्र वेदना होतात. बऱ्याच जणींना माहिती असतं की आता माझी 3-4 दिवसामध्ये पाळी येणार आहे, कारण ते सिम्पटम्स खूप जास्त स्ट्रॉंग असतात. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे काही जणांची बॉडीच त्या हॉर्मोनला खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. आणि त्यामुळे त्याला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतात, की ज्याच्यामुळे तू जे सांगितलेले सगळे लक्षणं येतात. मग हा जो सिंड्रोम आहे यासाठीची काही काळजी घ्यावी का, किंवा यासाठी काही गोष्टी आहेत किंवा लक्षणं कुठली असतात ही बेसिकली याची? पाळीच्या आधी खूप मळमळ होणं, चिडचिडेपणा होणं, स्तनांमध्ये घट्टपणा वाटणं, काही काही जण नुसता स्पर्श जरी केला तरी खूप दुखतं छातीला, पोटामध्ये सूज आल्यासारखं वाटणं, ब्लोटिंग होणं, ही सगळी प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमची लक्षणं आहेत. काही काही जणी एवढ्या चिडचिड्या होतात किंवा एवढ्या हळव्या होतात की जरा कोणी काही बोललं की लगेच रडायला लागतात किंवा खूप दंगा करतात. त्याला इमोशनल ॲस्पेक्टसुद्धा असतात. PMSसाठी जर तुम्हाला विदाऊट मेडिसिन्स डील करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे बॅलन्स्ड डाएट. तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, सॅलड्स, मिनरल्स हे सगळे असले पाहिजेत. तुम्ही रेग्युलर बेसिसवरती व्यायाम केला पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइजमुळे एन्डॉर्फिन्स, हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात की ज्याच्यामुळे तुमचा मूड स्टेबल राहतो. तुमची झोप पुरेशी झालेली पाहिजे. सोशल मीडियाच्या जगामध्ये जेव्हा तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत रील स्क्रोल करत असता तेव्हा तुमच्या मेंदूवरती, तुमच्या स्लीप सायकलवरती त्याचा परिणाम होतो. तुमची बॉडी ॲडिक्वेटली रेस्ट झाली नाही तर तुमची ही बॉडीची जी सेन्सिटिव्हिटी आहे, जो त्रास आहे, तो नक्कीच वाढतो. यामध्ये PCOD आणि PCOS याचा काही कन्सर्न आहे किंवा या रिलेटेड काही आजार आहे हा? आपण मला वाटतं PCOD, PCOS अवॉइड करूया, बिकॉज वी वॉन्ट टू कम टू फायब्रॉइड आणि एंडोमेट्रियोसिस. ओके, डन, चालेल. म्हणजे पेन आहे ना, पेनची कारणं काय असं आपण करूया. फायब्रॉइडमुळे होणाऱ्या पेनची कारणं काय आहे? ओके, सो फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये तयार होणारी एक बिनाईन साधी गाठ असते. ओके. सुरुवात होते तेव्हा साईज लहान असतो, सुरुवातीला काही लक्षणं नसतात. जेव्हा ती साईज वाढायला लागते तेव्हा ती एकतर गर्भाशयाच्या आत अस्तराच्या साईडला पुश होते किंवा गर्भाशयाच्या थोड्या बाहेर पुश व्हायला सुरू होते. अर्थात ती गाठ असल्यामुळे गर्भाशयाची जेव्हा आकुंचनं होतात, ते कॉन्ट्रॅक्शन्स असतात, त्याच्यामुळे पेन होतं. ओके.
आणि पेन अजून एका कारणामुळे होतं, जर ती गाठ खूप मोठी झालेली आहे आणि त्या आजूबाजूच्या अवयवांवरती प्रेशर द्यायला सुरू करते. समोर मूत्राशय आहे, मागे आतडं आहे, त्याच्यावरती जेव्हा प्रेशर यायला लागतं त्याच्यामुळे सुद्धा पेन होतं. नर्व्ज असतात, नर्व्जवरती ती गाठ जर पुरेशी मोठी झाली, नर्व्जवरती प्रेशर यायला लागलं तर त्याच्यामुळे सुद्धा पेन होतं, बॅकएक होतं. ओके. यामुळे रक्तस्राव जास्त होतो 4 दिवसांमध्ये? जर फायब्रॉइड सबम्युकोझल असेल, फायब्रॉइडचे अनेक प्रकार असतात, गर्भाशयाच्या अस्तराला टच झालेला जर तो फायब्रॉइड असेल तर त्याच्यामुळे रक्तस्राव जास्त होतो, कारण अस्तराचा ओव्हरऑल सरफेस एरिया वाढून जातो आणि तिकडे रक्त पुरवठा सुद्धा जास्त झालेला असतो त्या फायब्रॉइडला रक्त पुरवण्यासाठी, त्याच्यामुळे रक्तस्राव जास्त होतो. आता जसं तुम्ही म्हणाल की फायब्रॉइडचे पण काही प्रकार आहेत, तर किती प्रकारचे साधारणतः फायब्रॉइड असतात? 3 प्रकार असतात. इंट्रामायोमेट्रियल फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंच्या आत सीमित राहणारा फायब्रॉइड आणि सुरुवात तिथूनच होत असते. नंतर जशी जशी गर्भाशयाची आकुंचनं सुरू होतात तो फायब्रॉइड एकतर आतमध्ये पुश होतो, गर्भाशयाच्या अस्तराच्या आत येतो, कॅव्हिटीच्या आतमध्ये येतो, त्याला सबम्युकसल फायब्रॉइड म्हणतात. आणि काही फायब्रॉइड्स बाहेरच्या साईडला पुश होतात, त्याला सबसिरोझल फायब्रॉइड म्हणतात. असे 3 प्रकारचे फायब्रॉइड आहेत. त्याच्यामध्ये पण अजून क्लासिफिकेशन्स आहेत, कारण त्याच्यावरती बेस्ड आपण ठरवतो ट्रीटमेंट द्यायचं की नाही द्यायचं, कारण प्रत्येक फायब्रॉइडला ट्रीटमेंटची गरज नसते. ओके. मग साधारणतः कुठल्या फायब्रॉइडला ट्रीटमेंटची गरज आहे आणि ट्रीटमेंट कुठली आहे? करेक्ट. सो ज्या फायब्रॉइडमुळे त्रास होतो, तुम्हाला खूप हेवी ब्लिडिंग होतंय किंवा खूप पेन होतंय. आता हेवी ब्लिडिंग म्हणजे काय, तुम्हाला दिवसाचे 4-5 वेळा पॅड चेंज करावे लागत आहेत, वॉशरूमला गेलं की नळासारखं नुसतं रक्तस्राव होतोय, गाठी गाठी तुकडे तुकडे असे जात आहेत, 7-8 दिवस कंटिन्युअस ब्लिडिंग होतोय, मध्ये अजिबात कमी होत नाहीये ब्लिडिंग, दॅट इज हेवी ब्लिडिंग. त्याच्यामुळे अनिमिया होतो, रक्त कमी होतं तुमचं, सो ते इग्नोर नाही केलं पाहिजे. दुसरं म्हणजे पेन. आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करता येत नाही एवढं जर पेन होत असेल तर त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. ट्रीटमेंटचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, डिपेंड्स तुमचं वय काय आहे, तुम्हाला मूलबाळ हवंय की नकोय. ओके. कारण जर तुमचं फॅमिली कंप्लीट झालेली असेल, तुम्हाला मूलबाळ नको आहे, फायब्रॉइडचा साईज मोठा आहे, तर सरळ सरळ गर्भाशय काढण्याचं ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. पण जर तुम्हाला मूलबाळ हवं आहे आणि तो फायब्रॉइड सबम्युकोझल आहे किंवा त्याची साईज खूप जास्त मोठी आहे, ज्याच्यामुळे गर्भाशयाची जो आकार आहे डिस्टॉर्ट झालेला आहे, तर त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. मेडिकल मॅनेजमेंट अवेलेबल आहे. जर तुम्हाला फार त्रास होत नाही, फक्त ब्लिडिंग आटोक्यात आणायचं आहे, तर ब्लिडिंग कमी करण्यासाठीच्या गोळ्या आहेत. जर तुम्हाला किरकोळ पेन आहे तर पेन आटोक्यात आणण्यासाठी गोळ्या आहेत. काही हॉर्मोनल थेरपीज आहेत ज्याच्यामुळे फायब्रॉइडचा साईज श्रिंक करू शकतो. जवळजवळ 50% फायब्रॉइड साईज श्रिंक करण्यासाठी हॉर्मोनल थेरपी अवेलेबल आहे, पण ती तात्पुरती असते, कारण जोपर्यंत तुम्ही ते हॉर्मोन्स घेताय तोपर्यंत तो साईज लहान राहील. एकदा तुम्ही ते हॉर्मोन बंद केले की तो परत फायब्रॉइड पूर्ववत होत असतो. डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट सर्जरी हाच आहे. सर्जरीचे पण वेगवेगळे प्रकार आहे, पण तुम्हाला सर्जरीची गरज आहे की नाही दॅट डिपेंड्स की तुम्हाला फर्टिलिटी हवी आहे की नाही, प्रेग्नन्सी पाहिजे की नाही. आता जसं तुम्ही म्हणालात की कुठल्या व्यक्तीला सर्जरीची गरज आहे आणि नाही आहे, हे तर तुम्ही ठरवता की फर्टिलिटी, ते तर एक कारण झालं. पण कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही स्त्रीला खऱ्या अर्थाने सर्जरी करायची गरज आहे हे डॉक्टर या नात्याने तुम्ही कधी सजेस्ट करता? काय सिम्पटम्स असतात ते आणि कुठल्या, म्हणजे त्याची तीव्रता काय आहे त्या सिम्पटम्सची? करेक्ट. आता हा निर्णय खूप इंडिव्हिज्युअलाइज्ड असतो. 40 वर्षाची एखादी महिला आहे जिला सबम्युकोझल फायब्रॉइड आहे किंवा पॉलिप आहे, म्हणजे गर्भाशयाच्या आत गाठ आहे ज्याच्यामुळे तिला ब्लिडिंग होतंय, पण बाकी काहीही त्रास नाहीये, तर तिला जरी फॅमिली कंप्लीट असली तरी गर्भाशय पूर्ण काढण्याची गरज नाहीये. फक्त तेवढा फायब्रॉइड काढला, त्याच्यासाठी हिस्ट्रोस्कोपी नावाची एक सर्जरी असते. गर्भाशयाच्या आतमध्ये एक छोटीशी दुर्बीण टाकतो आणि काही विशेष उपकरणं वापरून ती जी गाठ आहे किंवा ती जी पॉलिप असेल ते खरडून काढलं जातं किंवा कट करून काढलं जातं, डिपेंडिंग तो कोणत्या टाईपचा आहे. तेवढ्याच्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. काही महिला असतात की ज्यांना 100% गॅरंटी पाहिजे असते की नंतर नव्याने फायब्रॉइड तयार होणार नाही का, तर गॅरंटी कशाचीच नसते. जोपर्यंत तुमची रजोनिवृत्ती होत नाही, जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स आहेत, तोपर्यंत नवीन एखादा फायब्रॉइड तयार होऊ शकतो. ज्या महिलांना प्रेग्नन्सी हवी आहे त्यांच्यामध्ये जरी तो फायब्रॉइड छोटा असेल, गर्भाशयाच्या आत सबम्युकोझल फायब्रॉइड आहे, त्याचा काही त्रास होत नाहीये विशेष, किंवा पॉलिप आहे त्याचा विशेष काही त्रास होत नाहीये,
पण प्रेग्नन्सी हवी आहे, वारंवार गर्भपात होत आहेत, तर त्या फायब्रॉइडच्या प्रेझेन्समुळे ते गर्भपात होत आहेत, तिकडे इम्प्लांटेशन होऊ शकत नाहीये. ओके. तर अशा केसेसमध्ये सुद्धा हिस्ट्रोस्कोपी करून तो फायब्रॉइड किंवा तो पॉलिप काढावा लागेल. जर फायब्रॉइडची साईज खूप मोठी आहे, 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे, तर त्याच्यामध्ये आणि त्याच्या साईज झपाट्याने वाढत आहे, की तुम्ही 1 वर्षापूर्वी सोनोग्राफी केली 5 सेंटीमीटर होता आणि आता 1 वर्षानंतर ते अचानक 10 सेंटीमीटर झालेलं आहे, जर तो झपाट्यानं वाढतो आहे तर पुढे मग ते बाकीच्या सराउंडिंग स्ट्रक्चर्सवरती प्रेशर आणतं. युरेटर नावाचा एक ऑर्गन असतो, किडनीपासून मूत्राशयापर्यंत एक ट्यूब जाते, मूत्रनलिका, त्याच्यावरती जर त्या फायब्रॉइडचं प्रेशर आलं तर बॅक प्रेशर चेंजेसमुळे किडनी सुद्धा खराब होऊ शकते. ओके. तर असे काही जर सोनोग्राफीवरती आपल्याला आढळून आलं की बाकीच्या ऑर्गन्सवरती प्रेशर चेंजेस येत आहेत, तर सुद्धा ती फायब्रॉइड काढण्याची गरज आहे. आणि सर्जरीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. टाक्याचं ऑपरेशन करू शकतो, दुर्बिणीचं ऑपरेशन करू शकतो. तुमचे प्रायोरिटी काय आहे त्या आणि सर्जिकल स्किल कशी आहे सर्जनची, त्याप्रमाणे आपण मोड ऑफ सर्जरी ठरवतो. आता सध्या एआयचा काळ आहे, तर एआयचा काही हस्तक्षेप आहे या सर्जरीजमध्ये सध्या काही कुठे तुमच्या स्टडीमध्ये? गेले अनेक वर्षापासून लॅप्रोस्कोपिक सर्जरी फायब्रॉइडसाठी केली जात आहे. बऱ्याच वर्षांपासून रोबोटिक सर्जरी आलेली आहे. तर रोबोटिक सर्जरीचा ॲडव्हान्टेज हे आहे की जास्त प्रिसाईज आहे, त्याचा लर्निंग कर्व सर्जनसाठी कमी असतो, खूप जास्त प्रिसाईज सर्जरी करता येते, कमी ब्लड लॉस असतो. तर रोबोटिक सर्जरी इज द फ्युचर असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण त्याची कॉस्ट सुद्धा खूप जास्त आहे, जी सामान्य नागरिकाच्या रिचमध्ये नाहीये. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणाल, तर याबद्दलच्या कुठल्या शस्त्रक्रिया ह्या आपल्या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात? आपल्याकडे लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आपण नियमितपणे करतो, हिस्ट्रोस्कोपिक सर्जरीज नियमितपणे करतो. जर तुम्हाला फर्टिलिटी पाहिजे, जर मूलबाळ हवं आहे किंवा फायब्रॉइडचा साईज खूप जास्त आहे ज्याच्यामुळे प्रेशर चेंजेस येत आहेत, तर आपण लॅप्रोस्कोपिकली फायब्रॉइड काढू शकतो, हिस्ट्रोस्कोपीने फायब्रॉइड काढू शकतो. आता तुम्ही 2 सर्जरी सांगितल्या, तर या दोन्हीमधला एक्झॅक्टली फरक, कारण आम्हाला सामान्य नागरिकांना तो फरक फार दोन्ही शब्द अगदी सिमिलर असले तरी फरक खूप मोठा आहे, तर कसा तुम्ही सांगाल फरक? गर्भाशयाच्या आतली सर्जरी, आता समजा हे गर्भाशय आहे, गर्भाशयातली आतली सर्जरी हिस्ट्रोस्कोपीनी केली जाते. जर गर्भाशयाच्या आत येणारा फायब्रॉइड असेल तर हिस्ट्रोस्कोपीनी करायचा. गर्भाशयाच्या बाहेरची सर्जरी, पोटामध्ये नाभीच्या वरून एक दुर्बीण टाकतो आणि ज्याच्याने आपण आउटर सरफेस ऑफ युट्रस बघतो, त्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतात. जर सबसिरोजल फायब्रॉइड आहे, म्हणजे गर्भाशयाच्या बाहेरच्या साईडला तो वाढलेला फायब्रॉइड आहे किंवा मसल लेअरमध्ये वाढलेला मायोमेट्रियल फायब्रॉइड आहे, तर तो काढण्यासाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरी करावी लागते. ओके. जनरली बोली भाषेत त्याला 2 टाक्याचं ऑपरेशन असंही म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याचशा महिलांना याची माहिती असते. तर आणि तुम्हाला टाके नको असतील तर आपण ग्लू वापरून बिना टाक्याचं ऑपरेशन पण करू शकतो. सो जर तुम्ही घाबरत असाल तर पण काळजी घेणं स्वतःची खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की पेन खूप जास्त होतं, तर पेन बऱ्याच मुलींना होतं. हो. पण मग त्यात तुम्ही डिफाईन कसं करणार, किंवा मी ॲज अ पेशंट ठरवलं मला जर डॉक्टरांकडे जायचंय, तर मलाच कसं कळेल की हे माझं ॲबनॉर्मल पेन आहे, किंवा काय सिम्पटम्स असतात असे की ज्याच्याहून आपण डिसाईड करू शकतो? पेन जर तुम्हाला दैनंदिन आयुष्य चालू ठेवण्यापासून रोखत असेल तर ते ॲबनॉर्मल आहे. तुम्ही कॉलेजला शाळा बुडवता आहे, तुम्ही ऑफिसमध्ये बसू शकत नाही, तुम्हाला सुट्टी टाकावी लागते, तुम्हाला झोपून राहावं लागतंय, तुम्हाला उठतासुद्धा येत नाही, अशा प्रकारचं जर ते पेन असेल तर ते ॲब्सोल्युटली ॲबनॉर्मल आहे. दॅट नीड्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड. एंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार असतो ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतलं अस्तर, त्या उती किंवा त्या टिश्यूज गर्भाशयाच्या बाहेर आढळतात. मग ते गर्भाशयाच्या स्नायू का असेना, गर्भाशयाच्या बाहेर अंडकोशी ओव्हरीज का असेना, इंटेस्टाईन्स आतड्या, मूत्राशय युरिनरी ब्लॅडर किंवा पेरिटोनियम, आपल्या पोटाच्या आतमध्ये एक पडदा असतो, पातळ लेअर असतो ज्याच्यावरती त्या उती किंवा टिश्यूज आढळतात, ज्याला एंडोमेट्रिओसिस म्हणतात. ओके. आणि त्याच्यामुळे होणारा जो पेन असतो ना, तो एवढा भयंकर असतो की ती मुलगी पाळीच्या आधीचे 2 दिवस आणि पाळी सुरू असतानाचे 2 दिवस 4-5 दिवस काहीच काम करू शकत नाही. आणि अशा मुलींना ना खूप गॅसलाइटिंग केलं जातं, कारण बऱ्याच वेळेस सोनोग्राफीमध्ये काहीच दिसत नाही. पेन झालं, सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये काही दिसत नाही, किरकोळ पेन किलर दिले तरी पण तिचा पेन सेटल होत नाहीये, तर गॅसलाइटिंग की तुझ्यामध्ये सहनशक्तीच नाहीये. आजकालच्या मुलींना जरा जरी काही झालं की लगेच अंथरूण घेऊन बसतात.
अशा प्रकारचं गॅसलायटिंग होतं. मेडिकल गॅसलायटिंग सुद्धा होतं. ती मुलगी वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जाते. गायनेकोलॉजिस्टकडे सोनोग्राफीवरती काही दिसत नाही, ठीक आहे. गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्टकडे जाते कारण पोट दुखत असतं, टॉयलेट करताना त्रास होत असतो, जरा काही जेवलं की लगेच टॉयलेटला जावं लागतं, पण अगेन सोनोग्राफीमध्ये काही नाही आहे. किरकोळ काहीतरी गोळ्या दिल्या, नाही रिलीफ मिळालं, लघवी करताना त्रास होतो. वेगवेगळ्या स्पेशलिस्टकडे जाते, न्यूरोसर्जनकडे जाते, मेडिकल फिजिशियनकडे जाते, न्यूरोलॉजिस्टकडे सुद्धा जाते, आणि शेवटी तिला सायकायट्री, तुझ्या डोक्यात आहे ते पेन, असं लेबल करून घरी बसवलं जातं. निदान होत नाही. तर अशा केसेसमध्ये एंडोमेट्रिओसिस हे एक डिफरन्शियल डायग्नोसिस असणं फार महत्त्वाचं आहे. मग एक्झॅक्टली आपण हे डायग्नोसिस कसं करतो? कारण तुम्ही सांगितलं की सोनोग्राफीमध्ये पण ते नाही डायग्नोसिस करता येत किंवा कळत नाही, तर मग अशी कुठली प्रक्रिया आहे ज्यातून तुम्हाला कळतं की हेच ते कारण आहे? एंडोमेट्रिओसिस फार गमतीशीर आजार आहे. कधी कधी सोनोग्राफीमध्ये किंवा इमेजिंग स्टडीजमध्ये काहीही दिसत नाही, पण पेशंटला त्रास प्रचंड होत असतो. माझ्याकडे अशा कित्येक केसेस आहेत की दुसऱ्या कोणत्या तरी कारणासाठी मी सोनोग्राफी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला दिसतंय खूप मोठा ओव्हेरियन सिस्ट एंडोमेट्रिओसिसचा आहे, किंवा इंटेस्टाईन पण इन्व्हेड झालेली आहे एंडोमेट्रिओसिसमुळे, पण पेशंटला काहीही त्रास नाही आहे. ओके. तर हा एक फार गमतीशीर आजार आहे. तर पहिली सर्वात महत्त्वाची बाब आहे हिस्ट्री टेकिंग. जेव्हा अशी स्त्री किंवा मुलगी गायनेकोलॉजिस्टकडे येते तेव्हा डिटेल हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे की हा त्रास कशामुळे वाढतो, कशामुळे कमी होतो, अजून काही रिलेटेड सिम्पटम्स आहेत का. आणि एंडोमेट्रिओसिस, पेन म्हटलं की एंडोमेट्रिओसिस हे एक डोक्यामध्ये, प्रत्येक गायनेकोलॉजिस्टच्या डोक्यामध्ये असलंच पाहिजे. सगळ्यात पहिले आपण सोनोग्राफीच करतो. सोनोग्राफीमध्ये जर गर्भाशयाच्या स्नायूंच्या आतमध्ये सूज दिसली तर त्याला ॲडिनोमायोसिस म्हणतात, किंवा अंडकोशीमध्ये विशिष्ट प्रकारची सिस्ट दिसली ज्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात, तर ते डायग्नोसिस पक्क होतं. कधी कधी अंडकोश गर्भाशयाला चिटकून बसलेलं असतं, त्याला आपण थोडासा हलवायचा प्रयत्न केला ना तर ते हलत नाही, ते दोघे एकाच डायरेक्शनमध्ये हलतात, ज्याला अडिजन असं म्हणतो, स्लायडिंग स्लाईन म्हणतो, ते सोनोग्राफीमध्ये दिसू शकतं. कधी कधी आतडीमध्ये तो टिश्यू पसरलेला आहे, आतडीच्या वरच्या लेअरला तो चिकटलेला आहे, हे दिसतं. पण प्रत्येक वेळेस हे सोनोग्राफीमध्ये दिसतंच असं नाही, कारण जेव्हा मायक्रोस्कोपिक टिश्यू असतो जो पेरिटोनियमला चिकटलेला असतो, फार सोनोग्राफीमध्ये पिकअप होत नाही, किंवा नर्व्हजला जाऊन चिकटतो आणि त्याच्यामुळे पेन होतो, तो बऱ्याच वेळेस सोनोग्राफीमध्ये दिसत नाही. त्याला कधी कधी MRI करावा लागतो. बरं, सोनोग्राफीचं म्हणजे रेडिओलॉजिस्टला पण एंडोमेट्रिओसिसची सोनोग्राफी प्रत्येक रेडिओलॉजिस्ट व्यवस्थित करू शकत नाही, त्याच्यासाठी विशेष ट्रेनिंग घेतलेलं असलं पाहिजे. MRI सुद्धा रिपोर्टिंग करणारे रेडिओलॉजिस्ट, करणारे टेक्निशियन, त्यांना सुद्धा एक विशिष्ट एंडोमेट्रिओसिस प्रोटोकॉल फॉलो करून तो MRI करायचा असतो. सोनोग्राफीसाठी सुद्धा एक विशिष्ट प्रोटोकॉल असतो ज्याच्याबद्दल अनेक गायनेकोलॉजिस्टना सुद्धा माहिती नाहीये. तर त्यांना, ज्यांना ह्याच्याबद्दल जाण आहे त्यांच्याकडून ती सोनोग्राफी किंवा MRI करून घ्यायचा. बऱ्याच वेळेस हे सुद्धा निगेटिव्ह असतात, त्याच्यामध्ये पण काही आपल्याला आढळत नाही. मग अशा केसेसमध्ये नुकतेच अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्टनी गाईडलाईन काढलेली आहे की तुम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट एंडोमेट्रिओसिसची दिली आणि त्याच्याने जर पेशंटला रिलीफ मिळत असेल तर तुम्ही एंडोमेट्रिओसिसचं डायग्नोसिस करू शकता. ओके. पूर्वी असं असायचं की तुम्हाला डायग्नोसिस करायचं तर सरळ दुर्बीण टाकायची, त्या टिश्यूचं बायोप्सी काढायची आणि पॅथॉलॉजिस्टनी सांगितलं एंडोमेट्रिओसिस आहे तरच एंडोमेट्रिओसिस आहे. आता तसं राहिलेलं नाहीये. तुम्ही प्रिझम्पटिव्ह डायग्नोसिसवरती ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्यावरती त्या बाईचा, मुलीचा त्रास कमी झालेला आहे तर ते एंडोमेट्रिओसिस आहे. ओके. म्हणजे खूप आपण म्हणतो ना की स्पेशलिस्टची खूप गरज आहे या सगळ्यांसाठी, याच्यासाठी खूप डीप स्टडी असणं इम्पॉर्टंट आहे. खरं तर सोशल मीडियावरती खूप सारे मिथ्स असतात आणि असं म्हणतो ना की AI पेक्षा सध्या आता कमी इम्पॉर्टन्स आहे डॉक्टरांना, हे मला सांगण्यासाठी खूप वाईट वाटतं प्रत्येक वेळेस, कारण आपली इतक्या वर्षांची स्टडी असते पण लोकांना असं वाटतं की AI ग्रेटर असंच वाटतं, म्हणून मिथ्स पण असे वाऱ्यासारखे पसरतात. सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स सर्रास बोलत असतात. तर याचवरती एक छोटासा रॅपिड फायर आहे. मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहे, कारण खऱ्या डॉक्टरांकडनं ती उत्तरं हवी आहे. लॅप्रोस्कोपी खूप मोठी शस्त्रक्रिया आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्याला घाबरतो. लॅप्रोस्कोपी टेक्निकली ॲडव्हान्स शस्त्रक्रिया आहे, पण पेशंटसाठी ती टाक्याच्या ऑपरेशनपेक्षा छोटीच शस्त्रक्रिया आहे. आतमध्ये ऑपरेशन तेवढंच मोठं असतं, पण स्किनवरती व्रण छोटे असतात. ओके. या शस्त्रक्रियेनंतर वेदना खूप होतात, त्यामुळे न केलेल्या बऱ्या? अजिबात नाही, उलट स्किनवरती चीर खूप छोटी असते त्यामुळे वेदना कमी होतात.
एक प्रश्न असतो की दुर्बिणीमार्फत जर कुठली आपण ऑपरेशन केलं किंवा ऑपरेट केलं तर आजार हा पूर्णपणे निघत नाही, कुठली ना कुठली गोष्ट अशी तिथे राहून जाते, त्यामुळे तो आजार पुन्हा एकदा बळावू शकतो. हो, बरेच लोक मला असं विचारतात. ॲक्च्युली जेव्हा आपण गायनेकोलॉजिकल लॅप्रोस्कोपिक सर्जरीज करतो तेव्हा आपण नॅचरल ऑरिफिस वापरतो. नॅचरल ऑरिफिस म्हणजे योनिमार्ग, वजायना, जिकडनं डिलिव्हरी होत असते. ते महिलांसाठी एक नॅचरल ऑरिफिस आहे. जर मोठं गर्भाशय किंवा मोठं फायब्रॉईड काढायचं असेल तर आपण त्या नॅचरल ऑरिफिसमधनं काढू शकतो, किती जरी मोठं असलं तरी. आणि त्या मोठ्या आजाराला किंवा त्या मोठ्या डिझीजला कट करण्यासाठी काही सेफ टेक्निक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही योग्य ट्रेनिंग आणि योग्य अनुभव असलेल्या डॉक्टरांकडनं जर लॅप्रोस्कोपिक सर्जरी करून घेतली तर काही डिझीज प्रोसेस मागे राहत नाही. उलट तो जास्त व्यवस्थितपणे मोठ्या स्क्रीनवरती दिसतो, मॅग्निफाईड, आणि तो पूर्णपणे काढता येतो. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर पोटावरती खूप व्रण राहतात, म्हणून ही शस्त्रक्रिया न केलेली बरी. टाक्याच्या ऑपरेशनमध्ये साधारणपणे 15 सेंटीमीटर मोठा व्रण असतो, तर दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेमध्ये त्या मानानं फक्त एक 10 मिलीमीटरचं छिद्र बेंबीवरती आणि खाली 5-5 मिलीमीटरचे 2 किंवा 3 छिद्र असतात. आणि तुमच्या हिलिंग प्रोसेसमध्ये ते व्रण नंतर आपोआप लपून जातात. एवढे काही प्रकर्षानं दिसत नाहीत. लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आम्हाला खूप वेळ हॉस्पिटलला राहावं लागतं. पूर्वी टाक्याच्या ऑपरेशनसाठी खूप वेळ दवाखान्यात राहायला लागायचं, खूप दिवस कॅथेटर असायचा. टिपिकली जेव्हा महिलेची शस्त्रक्रिया होते तेव्हा घरी मग स्वयंपाक कोण करणार, मग कुणातरी नातेवाईकाला बोलवून घ्यायचं 1.5 महिन्यासाठी, असं असायचं. पण फॉर्च्युनेटली लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये त्याची गरज पडत नाही. बऱ्याच सर्जरीज आहेत ज्याच्यामध्ये सेकंड डे डिस्चार्ज मिळतो. काही सर्जरीजमध्ये फार तर 48 किंवा 72 तासामध्ये डिस्चार्ज मिळून जातो, डिपेंडिंग अपॉन काय डिझीज प्रोसेस होता. आणि पेशंट लगेच त्याच दिवशी खाणं पिणं सुरू करते, त्याच दिवशी कॅथेटर निघून जातो, उठून बसू शकते, तिचं घरी गेल्यानंतर तिचं दैनंदिन काम करू शकते. फक्त जड वजन उचलायचं काम करण्यासाठी आम्ही साधारणपणे 1 महिना थांबायला सांगतो. तुमची कोणती शस्त्रक्रिया झाली आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, कारण आतमध्ये सुद्धा टाके, योनी मार्गावरती पण टाके असतात. तर पोटाचं प्रेशर वाढू नये म्हणून ती दुर्बिणीची असो टाक्याची असो वजन न उचलण्याचा सल्ला दिला जातो. पण दैनंदिन काम नक्कीच तुम्ही लवकर रिझ्यूम करू शकता. डॉक्टर, खरं तर खूप ही इम्पॉर्टंट माहिती आहे. बऱ्याच प्रेक्षकांना खरं तर सोशल मीडियावर आम्ही डिपेंड आहोत. आजकालची युथ जनरेशन, जेनझीज आपण ज्यांना म्हणतो ते. खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आज दिली. इतकं बिझी स्केड्यूल असताना तुम्ही इथे आलात आणि थँक्यू सो मच वन्स. थँक्यू सो मच. थँक्यू.